तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारनं भरघोस मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ते आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही यावेळी उपस्थित होते। अलिबागच्या कोळीवाडा इथेही फडणवीस यांनी मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसानीचा आढावा घेतला। गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं होतं, तेव्हाही राज्य सरकारनं नुकसान भरपाईची घोषणा केली, मात्र ती मदतही अद्याप मिळालेली नाही असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला। लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प आहेत, त्यात तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे कोकणातली जनता संकटात आहे असं ते म्हणाले। निसर्ग चक्रीवादळ ज्यावेळेस आलं होतं त्यावेळी सरकारने काही घोषणा केल्या होत्या, परंतु त्याही घोषणांची पूर्तता झाली नाही किंवा तीही मदत मिळालेली नाही। आता हा दुसरा एक प्रकारचा झटका आहे आणि आपल्याला कल्पना आहे की एकीकडे लॉकडाऊन चाललेला आहे, कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत। अशा परिस्थितीमध्ये म्हणजे वर्ष व्हायच्या आत दुसरा एक प्रकारे हा झटका लोकांना मिळाला। तर आमची अपेक्षा एवढीच आहे की आता सरकारने शेवटी आपल्याला हा प्रश्न काही सगळ्या जिल्ह्यांचा नाही, 4-5 जिल्ह्यांचाच प्रश्न आहे। काही जिल्हे पार्शली आहेत, काही जिल्हे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे सरकारवर मोठा बोजा देखील नाही आहे, आर्थिक बोजा देखील खूप मोठा पडणार नाही आहे। तर आमची अपेक्षा आहे की सरकारने भरघोस मदत या ठिकाणी केली पाहिजे।